हाय एवरीवन. महा TET 2021 प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे 2019चा. सेकंड पार्ट आहे. सब्जेक्ट आहे पेडॉलॉजी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. Which of the following is an example of rhetorical level of in a thought process? थॉट प्रोसेसमध्ये rhetorical level हे कुठल्या एक्झाम्पलने आपल्याला माहिती पडते. तर rhetorical म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीला ॲड्रेस करणं आपण असं म्हणू शकतो, किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल आपण जेव्हा बोलत असतो त्यावर फोकस करणं असं आपण म्हणू शकतो. तर आता बघा इथे, वाईल लिसनिंग टू अ सॉन्ग ऑन दी रेडिओ, थिंकिंग अबाउट दी लिरिक, टोन, रिदम एक्सेट्रा. While drinking coffee, thinking about taste and flavor. To think about a given topic while writing an essay. To think about the beauty of nature while watching a sunrise. तर यामधलं राईट आन्सर काय? राईट आन्सर आहे थर्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, आपण एका टॉपिकबद्दल विचार करत आहोत लिहित असताना. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सायकोलॉजिकल मोटिवेशन. खाली दिलेल्यांमध्ये सायकोलॉजिकल मोटिवेशन कुठलं नाही आहे ते सांगायचं आहे. आता बघा की सायकोलॉजिकल मोटिवेशन इमिशन म्हणजे काय? इमिशन म्हणजे त्याला मराठीमध्ये उत्सर्जन म्हणत असते. आणि इमिशन म्हणजे एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये काय होत असते, तर इमिशन म्हणजे अ प्रोडक्शन ऑफ एनिथिंग अँड डिस्चार्ज ऑफ समथिंग. कुठल्याही गोष्टीचं प्रोडक्शन आणि त्याचं डिस्चार्ज याला काय म्हटलं जाते? इमिशन म्हटलं जाते. अ प्रोडक्शन अँड डिस्चार्ज ऑफ समथिंग. डिस्चार्ज ऑफ समथिंग. ठीक आहे, हे सायकोलॉजिकल मोटिवेशनमध्ये नाही येत. Next, which of the following psychologist is not included in the classification of associative subdivision of study or एक मिनिट ऑफ स्टडी नाही, ऑफ लर्निंग आहे इथे. ऑफ लर्निंग, ओके, नॉट स्टडी, ऑफ लर्निंग इट इज. वॉटसन, गुथाईट, हलाल अँड ॲब्युसेल. तर ॲस्युबेल. तर यामध्ये ॲस्युबेल आहे, हे असोसिएट नाही करत. या असोसिएटिव्ह सबडिव्हिजन ऑफ लर्निंगमध्ये हे नाही आहे. कोण नाही आहे? नाही आहे, ॲस्युबेल नाही आहे, आणि बाकी सगळे रिलेट करतात. ठीक आहे, वॉटसन, ग्रुथी, हलल हे सगळे काय करतात? रिलेट करतात. कशाला? क्लासिफिकेशन ऑफ असोसिएटिव्ह सबडिव्हिजन ऑफ लर्निंगला. नेक्स्ट आहे, यामध्ये मी डायरेक्ट आन्सर दिलेले आहे, आणि हा प्रश्न मॅक्झिमम टाईम विचारण्यातच येते. प्रत्येक एक्झाममध्ये पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, त्यामध्ये हे विचारलंच जाते. तर प्लॅवो काय आहे? हे थिअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग. थॉर्नडाईक काय आहे? लॉ ऑफ लर्निंग. कोल्हर इन्साईट लर्निंग. आणि स्किनर ऑपरेंट कंडिशनिंग. हे लक्षात ठेवा, कुठेतरी लिहायचं असेल लिहून ठेवू शकता, कारण हा प्रश्न 1 मार्कसाठी नक्की येतोच. पेपर 1मध्ये ॲज वेल एज पेपर 2मध्ये दोन्हीसाठी काय आहे? इम्पॉर्टंट आहे. प्लॅवो काय आहे? थिअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग आहे. थॉर्नडाईक लॉ ऑफ लर्निंग आहे. कोल्हर इन्साईट लर्निंग आहे. आणि स्किनर ऑपरेंट कंडिशनिंग. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज इनॲप्रोप्रिएट फॉर स्टुडंट्स विथ रीडिंग डिसॅबिलिटी. आता आपल्याला काय सांगायचं आहे की कुठली गोष्टी इनॲप्रोप्रिएट आहे स्टुडंट्स ज्यांना रीड करण्यासाठी, ज्यांना वाचण्यासाठी, जे वाचायसाठी डिसेबल आहे, जे वाचू शकत नाही. तर बघा, इट बिकम्स डिफिकल्ट टू रिमेंबर वर्ड्स इन द ऑर्डर ऑफ नंबर्स इज रॉंग, ॲड्स अननेसेसरी लेटर्स. कॅन फोकस, कॅब लिहिलेलं आहे, कॅन फोकस. ओके, कॅन फोकस ऑन पेपर बट डिफिकल्ट टू रीड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, can focus on paper but difficult to read from left to right. आता बघा, यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? आपल्याला हे सांगायचं आहे की कुठली यामधले 4 ऑप्शन्समधलं कुठलं असं ऑप्शन आहे जे स्टुडंटसाठी, ज्यांना वाचता नाही आहे, ज्यांना रीड करता नाही आहे, रीडिंग डिसेबिलिटी आहे ज्यांना, त्यांच्यासाठी इनॲप्रोप्रिएट आहे. आता बघा, इनॲप्रोप्रिएट म्हणजे काय? इनॲप्रोप्रिएट म्हणजे काय होणार? जे
जे काय होणार, सूट नाही होणार असं म्हणू जे सूट नाही करत म्हणजे आता बघा, इनॲप्रोप्रिएट फॉर स्टुडंट्स, जे सूट नाही करणार कुठल्या मुलांवर, जे वाचू शकत नाही. तर इट बिकम्स डिफिकल्ट टू रिमेंबर वर्ड्स. ठीक आहे. दी ऑर्डर ऑफ नंबर्स इज रॉंग, ॲड्स अननेसेसरी लेटर्स. हे सगळे रीडिंग डिसेबिलिटी, ठीक आहे, ज्यांना वाचता वगैरे नाही आहे त्यांच्यामध्ये येऊ शकते. पण असं नाही होऊ शकत की जे पेपरवर फोकस करतात पण त्यांना वाचता येत नाही, असं होत नाही. कॅन फोकस ऑन पेपर बट डिफिकल्ट टू रीड फ्रॉम लेफ्ट टू राईट. हे आहे इनअप्रोप्रिएट ऑप्शन. मीन्स जे ऑप्शन सूट नाही होत कुठल्या मुलांवर, जे वाचू शकत नाही किंवा ज्यांना रीडिंग डिसेबिलिटी आहे त्यांच्यावर सूट होत नाही. नेक्स्ट आहे, विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट शोज फीचर्स ऑफ लर्निंग. कुठलं खाली दिलेलं जे वाक्य आहे त्यामध्ये ही फीचर्स ऑफ लर्निंग दाखवल्या जाते किंवा फीचर्स ऑफ लर्निंग आपल्याला बघायला मिळते. तर आता बघा, दी स्टडी ऑफ ऑल ॲनिमल्स इज सेम. इफ यू प्रॅक्टिस फॉर अ लॉंग टाईम then you will remember it. Learning leads to comprehension. Learning is a fast process. तर फीचर कुठला आहे लर्निंगचा, तर लर्निंग लीड्स टू कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, हे काय आहे, लर्निंग लीड्स टू कॉम्प्रिहेन्शन. आता बघा की लर्निंग लीड्स टू कॉम्प्रिहेन्शन ठीक आहे, पण कॉम्प्रिहेन्शनचं मीनिंग काय आहे. कॉम्प्रिहेन्शनचं मीनिंग काय आहे, कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला समज येणं. जेव्हा आपण कुठली गोष्टी लर्न करतो किंवा शिकत असतो किंवा आपल्याला एक्सपिरियन्स होते कुठल्या गोष्टीचा, तेव्हा आपण त्यामधून काही ना काही शिकायला मिळते आपल्याला. त्याला काय म्हणणार, कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. किंवा कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही गोष्टीची समज येणं आपल्याला, त्याला पण आपण काय म्हणू शकतो, कॉम्प्रिहेन्शन म्हणत असतो. सो आन्सर इज लर्निंग लीड्स टू कॉम्प्रिहेन्शन. हे एक फीचर आहे कशाचं, लर्निंगचं. नेक्स्ट, इफ दी अमाऊंट ऑफ सिक्रीशन फ्रॉम पिनेल ग्लँड इन्क्रीसेस देन इट रिझल्ट्स इन. आता पिनेल ग्लँड कुठे असते, तर ते ब्रेनमध्ये असते. ठीक आहे, ते कुठे असते, ब्रेनमध्ये असते. आणि या ग्लँडनी सिक्रीशन जे लिक्विड सिक्रीट करते त्याचं अमाऊंट जास्त झालं तर काय रिझल्ट होणार, तर त्याचा रिझल्ट काय ना, अनरियल ग्रोथ ऑफ बॉडी. ठीक आहे, अनरियल ग्रोथ ऑफ बॉडी मीन्स जे ग्रोथ अबनॉर्मल पण म्हणू शकतो, अनरियल म्हणण्यापेक्षा अबनॉर्मल ग्रोथ ऑफ बॉडी. ओके, दॅट इज बेटर. अबनॉर्मल ग्रोथ ऑफ बॉडी आपण तिन्ही पण बघून घेऊ. द इंटेलेक्ट ऑफ द पर्सन इन्क्रीजेस, पॉसिबल नाही आहे. इन्क्रीज इन्स्टेबिलिटी इन पर्सन्स बिहेवियर, पर्सनचं फक्त बिहेवियरच नाही चेंज होणार. लर्निंग इज फास्ट मूविंग प्रोसेस, नाही, हे तर बिलकुल होऊच नाही शकत. कारण काय होणार, अगर ब्रेनमध्ये जे अमाऊंट ऑफ सिक्रीशन आहे, जे लिक्विड सिक्रीट करते पेनियल ग्लँड, ते जास्त झालं तर डेफिनेटली तिथे काही ना काही अबनॉर्मल होणार. तर काय होणार, अनरियल ग्रोथ ऑफ बॉडी किंवा अबनॉर्मल ग्रोथ ऑफ बॉडी. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट शोज कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्निंग. आता यामधलं कॅरेक्टरिस्टिक सांगायचं आहे आपलं, कुठलं लर्निंगचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा इथं दी स्टडी ऑफ, ओके, लर्निंग लीड्स टू कॉम्प्रिहेन्शन ऑलरेडी केलं आहे. नेक्स्ट वन, विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट लर्निंग इज इनकरेक्ट. लर्निंगबद्दल कुठलं जे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट म्हणजे काय होणार, इनकरेक्ट म्हणजे रॉंग होणार. इनकरेक्ट लिहून ठेवा आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण इनकरेक्ट आणलं तेव्हा आपल्याला काय सांगायचं आहे, रॉंगवाला आन्सर सांगायचा आहे, रॉंग स्टेटमेंट सांगायचं आहे. दी लर्निंग ब्रिंग्स एक्सपेक्टेड चेंज इन बिहेवियर. लर्निंग काय करते, एक्सपेक्टेड चेंज आणते बिहेवियरमध्ये, राईट. नॅचरली ऑकरिंग चेंजेस लीड्स टू लर्निंग. नॅचरली ऑकरिंग चेंजेस लीड्स टू लर्निंग, हे बघूया आपण. लर्निंग हॅज टू बी डन कॉन्शियसली. बरोबर आहे, कुठल्याही गोष्टीला आपण शिकत असताना त्याला कॉन्शियसली लर्न करायला पाहिजे. दी चेंज इन बिहेवियर दॅट इज पॉसिबल थ्रू एक्सपिरियन्सेस कॅन बी कॉल्ड एज लर्निंग. ठीक आहे, जे चेंज आपल्या बिहेवियरमध्ये येत असते ते कुठल्या एक्सपिरियन्समधून, त्याला आपण लर्निंग म्हणू शकतो. पण इथे बघा की नॅचरली ऑकरिंग चेंजेस लीड्स टू लर्निंग. कुठलीही नॅचरल ऑकरिंग चेंज आपल्यामध्ये होते ते लर्निंग नसते. सो व्हॉट इज द राईट आन्सर, नॅचरली ऑकरिंग चेंजेस लीड्स टू लर्निंग. नेक्स्ट वन,
Principles need to be used while teaching to make it effective. Which of the following principle is not right? Principles need to be used while teaching. टीचिंग करताना कुठले प्रिन्सिपल्स आपण कुठले ना कुठले प्रिन्सिपल्स यूज करत असतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल इज नॉट राईट. यामध्ये एक प्रिन्सिपल दिलेलं आहे जे राईट नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. द फोकस ऑफ टीचिंग शुड बी लर्नर. बरोबर आहे. आपण काही शिकवतो असतो त्या आपला एक फोकस असायला पाहिजे की लर्नरला आपण जे काही शिकवत आहोत ते समजलं पाहिजे. ते त्याला म्हणजे ते आपण त्याच्यावर फोकस करून लर्नरला फोकस करूनच शिकवलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह शुड बी थॉट इन ॲडव्हान्स इन अफेक्टिव्ह टीचिंग. कुठल्याही गोष्टीला शिकवताना का बरं आपण शिकवत आहोत त्याचं रिझन काय आहे शिकवण्याचं हे माहीत असायला पाहिजे. यूज ऑफ एज्युकेशनल मटेरियल्स फॉर मेकिंग इट अफेक्टिव्ह. बरोबर आहे. एज्युकेशनल मटेरियल्स यूज केले गेले तर कुठलीही गोष्टी शिकवत असताना इफेक्टिव्ह टीचिंग होऊ शकते. फॉर एक्झाम्पल मॅप शिकवत असताना आपण त्यांना मॅप दाखवला आणि मग त्यानंतर मार्क करायला लावलं तर डेफिनेटली ते इफेक्टिव्ह होते. वाईल टीचिंग इट बिकम्स अननेसेसरी टू कनेक्ट. इथं अननेसेसरी आलं आहे. अननेसेसरी नाही आहे. काय आलं पाहिजे होतं इथे नेसेसरी आहे. कारण आपण कुठलीही गोष्ट शिकवताना लाईफचे जे एक्सपिरियन्स आहे किंवा एलिमेंट्स आहे त्याच्याशी आपण काय झालं पाहिजे कनेक्ट झालं पाहिजे. म्हणून राईट आन्सर काय आहे 4th वन दॅट इज वाईल टीचिंग इट बिकम्स अननेसेसरी टू कनेक्ट दी एलिमेंट विथ लाईफ एक्सपिरियन्स. आता हे राईट आन्सर काय कारण आपल्याला विचारलं आहे की कुठलं प्रिन्सिपल नाही आहे म्हणून. आता त्या जागी विचारलं असतं की कुठलं प्रिन्सिपल आहे तर तिन्ही पण प्रिन्सिपल आहे. हे प्रिन्सिपल नाही आहे आणि यामध्ये फक्त एकच थोडा चेंज करायला पाहिजे होता. अननेसरीच्या जागी काय यायला पाहिजे होता नेसरी. ते पण काय बनून जाणार प्रिन्सिपल बनणार. मग नेक्स्ट आहे ओके वन्स लेट मी चेक दी स्लाईड कारण मला असं वाटत आहे कुठलं क्वेश्चन स्किप नाही झालं व्हायला पाहिजे. Which of the following is an example of rhetorical level in thought process? Which of the following is not a psychological motivation सांगितलं आहे. Which of the following psychologist is not हे पण सांगितलं आहे ॲस्युबेल फ्लॅवो. Which of the following is an appropriate intellect. ओके हे क्वेश्चन रिपीट झालं होतं दॅट इज दिस वन. ओके दिस वन. Which of the following statement shows features of learning in characteristics of learning. Features आणि characteristics of learning सेमच आहे. ओके सो here it is. I have completed my मी एक व्हिडिओ कंप्लीट झाला आहे 2019च्या पेपरचा. काही विचारायचं असेल सांगायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. मी यावर बेस्ड मोस्टली क्वेश्चन्स लर्निंगशी रिलेटेड आहे तर मी 2 to 3 पार्ट्समध्ये लर्निंगशी रिलेटेड एक व्हिडिओ बनवणार आहे. तो पण नक्की बघा म्हणजे जे तुम्हाला CTET ॲज वेल एज TETसाठी यूजफुल राहणार. आणि मला माहीत नाही की किती लोक तुमच्यातले काय करत आहे CTET देत आहे पण मी जे काही व्हिडिओज बनवणार ते CTETशी रिलेटेड राहणार. अँड आय एश्युअर यू मी एश्युअर करते की TET ॲज वेल एज CTET तुम्ही क्रॅक नक्की व्हाल. तुम्ही चॅनलला नक्की जे काही व्हिडिओज तुम्ही माझ्याच चॅनलला नका पण कोणाचेही चॅनल असेल जे छान शिकवत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यासाठी युजफुल आहे तर बघा आणि नक्की पास व्हा. कारण सेकंड टेट लवकरच होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमची सीट फिक्स करू शकता आणि तुम्हाला गव्हर्मेंट जॉब इझिली मिळू शकते. थँक्यू.